नमो नमः। एकादशी कक्षा आल्हादः पाठ्यपुस्तकम् आपण पाहणार आहोत. धातुसाधितम अव्ययम निष्कासयत किंवा योजयत असा प्रश्न. यासाठी आपण एकदा उजळणी करूया. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये रम्य संस्कृतम यामध्ये किम कृत्वा हा पाठ होता, ज्याच्यामध्ये आपल्याला धातुसाधित अव्यय, पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय म्हणजे त्वांत अव्यय किंवा तुमंत ल्यबंत अव्यय शिकवलं होतं. त्वांत आणि ल्यबंत ही अव्यय अगोदरची क्रिया दाखवतात, म्हणून त्यांना पूर्वकालवाचक असे म्हणतात. यांना धातू पासून बनवलेलं असल्यामुळे ही धातुसाधित आहेत, ही अव्यय आहेत. धातुसाधित पण लकार जे नाहीत अशा सर्वांना कृदंत म्हणतात आणि म्हणून ही कृदंत सुद्धा आहे. इथे एकच कर्ता आहे, बालकः. एकाहून अधिक क्रिया करतोय. पुस्तकं पठति, बालकः पुस्तकं पठति, बालकः पाठशालां गच्छति च. आता आपल्याला अगोदरची क्रिया सांगताना पठती या लकाराच्या ऐवजी पठ या धातूला त्वा हा प्रत्यय लावून एक कृदंत तयार करता येतं आणि दोन दोन वाक्य सांगण्याऐवजी एका वाक्यात सांगता येतं, बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. यानंतर अजून एक वाक्य दिलं आहे, माता पाकं करोति भोजनं परिवेशयति च. आता अगोदरची क्रिया आहे पाकं करोति. करोति हा लकाराच्या ऐवजी आपण कृ धातूला त्वा हा प्रत्यय जोडणार आणि त्वांत अव्यय तयार करणार. दोन्ही वाक्य एकत्र करणार. माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति. एतौ पत्रं लिखतः, एतौ पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः च. आता अगोदरची क्रिया आहे ती लिखतः या लकाराने दाखवलीये, त्याऐवजी आपण लिख धातूचं त्वांत करू. एतौ पत्रं लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपतः. नर्तक्यः शिक्षिकाम् अनमन्, नर्तक्यः शिक्षिकाम् अनमन् अनृत्यं च. आता दोन क्रिया आहेत, त्यात पहिली क्रिया अनमन याने दाखवली आहे, या लकाराने दाखवली आहे. पहा, अगोदरचे लकार लट लकार होते, इथे या वाक्यात लंग लकार वापरलेला आहे. आता एकत्र करताना लकाराच्या ऐवजी नम धातूला त्वा प्रत्यय लावला. नर्तक्यः शिक्षिकां नत्वा अनृत्यन्. याप्रमाणे त्वांत अव्यय असतात, पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, नत्वा. अशी काही उदाहरणं त्यांनी आपल्याला इथे दाखवली आहेत. यानंतर अद्वैतः वृक्षम आरोहती उपविशती च. या ठिकाणी अगोदरची क्रिया आरोहती, परंतु या ठिकाणी रुह या धातूला आ हा उपसर्ग लावलेला आहे आणि म्हणून उपसर्गयुक्त धातूला ल्यप प्रत्यय लागतो. या नियमाने आरोहती या लकाराऐवजी वाक्य एकत्र करताना आरुह्य असं ल्यबंत अव्यय वापरले आहे. अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशति. वृद्धा देवं प्रार्थयते निद्रां करोति च. वृद्धा देवं प्रार्थ्य निद्रां करोति. या ठिकाणी प्रार्थयते या धातूमध्ये प्र हा उपसर्ग असल्यामुळे ल्यप हा प्रत्यय लावलाय आणि प्रार्थ्य हे ल्यबंत अव्यय केलं आहे. पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनं कुरुतः च. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनं कुरुतः. प्रक्षालयति प्रक्षालयतः यामध्ये
शाल धातूला प्र हा उपसर्ग असल्यामुळे ल्यप प्रत्यय लावून लेबंत अव्यय केलं आहे. आरुह्य, प्रार्थ्य, प्रक्षाल्य इत्येतानी पूर्वकालवाचक लेबंत अव्ययानी. आता जेव्हा एकच करताय, अनेक क्रिया करतोय, तेव्हा शेवटच्या क्रियेचा लकार तसाच ठेवलाय. अगोदरच्या सगळ्या क्रियांना त्वांत किंवा लेबंत अव्यय कृदंत बनवलं आहे. बनवताना आपण विचार करायचा आहे, नुसता धातू असलेला लकार असेल तर त्वांत अव्यय तयार होईल, हे कृदंत तयार होईल. पण उपसर्गयुक्त धातू असेल लकारामध्ये तर ल्यप हा प्रत्यय लावून लबंत अव्यय करावं लागेल. शुभदा आपणम गच्छति, धनम ददाती, पुस्तकम आनयती, पठती च. शुभदा आपणम गत्वा, धनम दत्वा. या ठिकाणी गच्छती ददाती या धातूंमध्ये उपसर्ग नव्हता, क्रियापदांमध्ये उपसर्ग नव्हता, म्हणून त्वांत अव्यय केलं. पण पुस्तकम आनीय, आनयती मध्ये आ हा उपसर्ग आहे, म्हणून ल्यप प्रत्यय लावून आनीय हे कृदंत तयार केलं. पठती. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एकाहून अधिक जेव्हा क्रिया असतील त्यावेळी अगोदरच्या क्रिया त्वांत किंवा लेबंत अव्ययांनी दाखवता येतात. पूर्वकालवाचक धातुसाधित अव्ययांची ही उजळणी आपल्या इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सेतुपाठ जो आहे, भाषा सेतु पंचमहा पाठ, हा पहिलं जे मंडल आहे, प्रथम मंडल सुगम संस्कृतम पंचमहापाठ, त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 16 येथे दाखवले आहे. त्वा आणि ल्यप प्रत्यय कधी येतात? जेव्हा कर्ता समान असतो, समानः कर्ता. एकाहून अधिक क्रिया तो करत असतो, एकाधिकाः क्रियाः. तेव्हा अंतिमाम क्रियां वर्जयित्वा, शेवटची क्रिया आहे तो लकार तसाच ठेवणार आहोत आपण, आणि त्याच्या अगोदरच्या पूर्व क्रियाः, काळी झालेल्या क्रिया त्या दाखवणाऱ्या क्रियापदांच्या जागी, लकारांच्या जागी आपण त्वांत किंवा लेबंत वापरणार. त्वांत कधी वापरणार? जेव्हा लकारामध्ये धातूला कुठलाही उपसर्ग नाहीये, नुसताच धातू आहे, त्यावेळी आपण त्वांत वापरणार. धातूला जर उपसर्ग असेल तर लेबंत वापरणार. उदाहरणार्थ, मंदारः प्रातः जागरितः भूत्वा. भवतीच्या ऐवजी इथे आलंय भूत्वा, भवती या लकाराच्या ऐवजी. मुखमार्जनम कृत्वा, करोती या लकाराच्या जागी कृत्वा आलंय. देवम नत्वा, नमती या लकाराच्या जागी नत्वा आलंय. अध्ययनम करोती. आता या वाक्यातलं त्वांत अव्ययम निष्कासयत असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा शेवटचं क्रियापद काय आहे? करोती. करोती आहे लकार, लट लकार. त्यानुसार अगोदरच्या सगळ्या त्वांत लेबंत अव्ययांच्या जागी आपल्याला लट लकार करावा लागेल. करोती हा प्रथम पुरुष एकवचनाचा स्वरूप आहे, म्हणून आपल्याला अगोदरच्या त्वांत अव्ययांच्या जागी लट लकार प्रथम पुरुष एकवचन करावं लागेल. म्हणजे आपलं वाक्य असं तयार होईल, मंदारः प्रातः जागरितः भवति, मुखमार्जनम करोति, देवम नमति, अध्ययनम करोति च. याचप्रमाणे लेबंत अव्ययांचं उदाहरण, मंदारः प्रातः उत्थाय मुखमार्जनम कृत्वा देवम प्रणम्य अध्ययनम करोति. या ठिकाणी उत अधिक स्था धातू असल्यामुळे उत हा उपसर्ग म्हणून लेबंत अव्यय झालाय. प्र अधिक नम असा धातू आहे, ज्याला प्र हा उपसर्ग आहे, म्हणून प्रणम्य हे लेबंत अव्यय आहे. हे लेबंत अव्यय काढून टाकताना पुन्हा मगाच प्रमाणे करोती लटलकार प्रथम पुरुष एकवचन आहे, म्हणून उत्थाय प्रणम्य यांच्या जागेवर सुद्धा लटलकार प्रथम पुरुष एकवचन घ्यावं लागेल. मंदारः प्रातः उत्तिष्ठति,
मुखमार्जनं करोति, देवं प्रणमति, अध्ययनं करोति च. शेवटी च लिहायचं आहे, कारण एकाहून अधिक क्रिया केलेल्या आहेत ना, तर मग त्या सगळ्या क्रिया एका वाक्यात आपण जेव्हा आणणार तेव्हा आपल्याला त्या च ने जोडून दाखवायचे आहेत आणि संस्कृतमध्ये हा च शेवटी येतो. यानंतर पान 17 वर आपल्याला स्वाध्याय दिला आहे. यामधला प्रश्न, त्वाल प्रत्ययांतानि अव्ययानि उपयोजयत. द्वितीयं वाक्यं, विनोदकणिकां डॅश सर्वे जनाः व्यहसन. श्रु धातूला क्त्वा प्रत्यय लावायचा आहे. श्रुत्वा हे उत्तर. विनोदकणिकां श्रुत्वा सर्वे जनाः व्यहसन असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे. तृतीयं वाक्यं, सुमधुरं स्वरं डॅश सर्वे प्रेक्षकाः मंत्रमुग्धाः जाताः. सुमधुरम स्वरम आकर्ण्य, अधिक कर्ण याला ल्यप प्रत्यय लावून आकर्ण्य हे रूप तयार होईल. सर्वे प्रेक्षकाः मंत्रमुग्धाः जाताः असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे. पुढचा प्रश्न, त्वाल ल्यप प्रत्ययांतानि निष्कास्य वाक्यानि पुनर्लिखत. प्रथमं वाक्यं, नृत्यांगना गुरुं प्रणम्य नृत्यारंभम करोति. करोति हे क्रियापद आहे. लट्लकार प्रथम पुरुष एकवचन, म्हणून या वाक्यातील प्रणम्य हे ल्यबंत काढून त्या धातूचा लट्लकार प्रथम पुरुष एकवचन करायचे. नृत्यांगना गुरुं प्रणमती नृत्यारंभम करोति च. च लिहायचं आहे शेवटी. द्वितीयं वाक्यं, लगुडं वीक्ष्य मार्जारः पलायते. या ठिकाणी पलायते आत्मनेपदी आहे. लट्लकार प्रथम पुरुष एकवचन, म्हणून वीक्ष या लबंत अव्ययाच्या जागी आपल्याला लट्लकार प्रथम पुरुष एकवचन करायचंय. योगायोगाने वीक्ष धातू सुद्धा आत्मनेपदी आहे आणि त्यामुळे लगुडम वीक्षते मार्जारः पलायते च असं उत्तर तयार झालं. तृतीयं वाक्यं, सा माता श्रमं कृत्वा पुत्रम अपालयत. या ठिकाणी क्रियापद आहे अपालयत, लंगलकार प्रथम पुरुष एकवचन, म्हणून कृत्वा या त्वांत अव्ययाच्या जागी आपल्याला कृ धातूचा लंगलकार प्रथम पुरुष एकवचन करायचे आहे. सा माता श्रमम अकरोत पुत्रम अपालयत च हे उत्तर. चतुर्थं वाक्यं, चित्रकारः चित्रम आलिख्य प्रसन्नः अभवत्. या ठिकाणी क्रियापद अभवत, लंगलकार प्रथम पुरुष एकवचन, म्हणून आलिख्य या ल्यबंत अव्ययाच्या जागी आपल्याला अधिक लिख धातूचा लंगलकार प्रथम पुरुष एकवचन करायचं आहे. चित्रकारः चित्रम आलिख्य आलिख्यच्या जागी आपल्याला करायचा आहे लंगलकार. आ हा उपसर्ग आहे, तो बाजूला ठेवूया. लिख धातूचा लंगलकार होईल अलिखत. आता उपसर्ग जोडा, आ अधिक अलिखत आलिखत. चित्रकारः चित्रम आलिखत प्रसन्नः अभवत् च. पाचवं वाक्य, मर्कटस्य लीलाः पुनः पुनः स्मृत्वा शिशुः हसति. हसति क्रियापद, लट्लकार प्रथम पुरुष एकवचन, म्हणून स्मृत्वा या त्वांताव्ययाऐवजी स्मृ धातूचा लट्लकार प्रथम पुरुष एकवचन करायचंय. मर्कटस्य लीलाः पुनः पुनः स्मरति शिशुः हसति च. पुढचा प्रश्न, त्वाल्य प्रत्ययांतानि प्रयुज्य वाक्यानि पुनर्लिखत. प्रथमं वाक्यं, अलसाः जनाः खादन्ति आसने उपविशन्ति. आता या ठिकाणी आधीची क्रिया आहे खादन्ति असं गृहीत धरलं
तर खादंतीच्या जागी आपल्याला त्वांत अव्यय करावं लागेल, कारण उपसर्ग नाहीये. म्हणून अलसाहा जनाहा खादित्वा आसने उपविशन्ति. आता या वाक्यात जर आपल्याला आसने उपविशन्ति हे आधी दिलं असतं, तर उपविशन्ति ही क्रिया आधी असती, तर उपविशन्ति या क्रियापदामध्ये उप हा उपसर्ग आहे, म्हणून आपल्याला लेवंत अव्यय करावं लागलं असतं. अलसाहा आसने उपविश्य खादन्ति असं वाक्य तयार झालं असतं. द्वितीयं वाक्यं शिष्यः भूमौ उपविशति ततः स्वाध्यायं करोति. आता या ठिकाणी उपविशती हा धातू आहे, ज्याला उपसर्ग आहे, त्यामुळे लेबंत अव्यय. शिष्यः भूमौ उपविश्य ततः स्वाध्यायं करोति. तृतीयं वाक्यं सज्जनाः प्रथमं स्वयं कुर्वन्ति ततः उपदिशन्ति. आता या ठिकाणी कुर्वन्ति उपसर्ग नसलेलं क्रियापद, म्हणून आपल्याला करायचंय त्वांत अव्यय. सज्जनाः प्रथमं स्वयं कृत्वा ततः उपदिशन्ति. चतुर्थं वाक्यं छात्रः पाठं पठति स्वाध्यायं करोति. या ठिकाणी पठती क्रियापदाला उपसर्ग नाही, म्हणून त्वांत अव्यय करायचंय. छात्रः पाठं पठित्वा स्वाध्यायं करोति. अशा प्रकारे त्वांतं ल्यबंतं निष्कास्य वाक्यं लिखत, किंवा त्वांतं ल्यबंतं प्रयुज्य वाक्यं लिखत. हे दोन्ही प्रकारचे प्रश्न इयत्ता 12वीला बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा विचारले जातात, आणि म्हणून ह्या प्रश्नाचा सराव करणं आवश्यक आहे.